जी पाठीमागे नेटमध्ये जे प्रॅक्टिस करतात प्लीज, पाठीमागे नेटमध्ये खेळतात त्यांना विनंत्यात कोणीही खेळू नये प्लीज. मैदानाचे काही रिस्ट्रिक्शन आहेत प्लीज. विनंती आहेत नेटमध्ये खेळणारे आपले जे क्रिकेटर्स आहेत नेटच्या बाहेर जा, तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नेटमध्ये कोणी खेळू नये किंवा आयोजन कमिटीचे मेंबर्स तिथे मग पोहोचतील. येस, आपण चर्चा झाली होती किती धावांपर्यंत मजल मारणार या गोष्टीची. त्याच्याच प्रकारे मागीलचा सामना पाहिला विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस सह्याद्री निलेश 11. त्या संघामध्ये देखील चर्चा चालली होती. अनिकेत माडिक सारखे फलंदाज आहेत, मोठी फलंदाज असताना 35-40 धावापर्यंत मजल मारतील, परंतु 35-40 नाही तर 28-29 पर्यंत धावांनी मजल मारले आहेत. आणि या सामन्याचा देखील आपण विचार करायला गेलो तर मायरा 11 संघाकडून देखील तुल्यबळ फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये बघूया किती धावांपर्यंत 30-35 धावांपर्यंत टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल का हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असणारा पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडू या ठिकाणी प्लेस केलं आहे, शॉर्ट बॅकवर्ड्स केले क्विझरमध्ये, एका धावेने सन्मान देत अकाउंट्स ओपन केले गेले. त्यानंतर क्षितिज कदम यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी आहे. क्षितिजकडून कशा प्रकारची फलंदाजी करणं या बायरा 11 संघासाठी देखील पाहणं महत्त्वाचं नाही. प्रत्येकावरती नजर आहेत कारण कोण कशा प्रकारच्या इंटेंटनं मैदानावरती खेळणार. शॉर्ट बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. फटका मात्र त्या ठिकाणी फसलाय. झेलची संधी, झेल हातामधून निसटलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मुलटा धावा 4, दर्जेदार चौकार. थँक्यू. गाणे बैलगाडा शर्यतीवरती येतील कारण स्वप्नीलजी शेगवान बैलगाडा शर्यतीवरती जास्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचाच संघ आहे. श्रीतेश कदमच्या बॅटमधून चौकार आपण पाहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क मात्र त्या पद्धतीने होत नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 5. 3 चेंडूमध्ये 5 धावा झाल्या. क्षितिजवरती बटन हजरा. क्षितिजने प्रत्येक षटकारासाठी दोस्ती 11 संघाचे मालक अमोल शेगवान यांच्याकडून देखील 200 रुपयाची काश प्राईस लागली आहे क्षितिजासाठी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका उंच हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला झेल खाली. पुन्हा एकदा क्षितिजाचा टिपलाय झेल आणि संपला खेळ. फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू. कदापि एक गोष्ट वैभवजी आपण पाहिली ना तर महत्वाची गोष्ट पॉइंट बी नोटेड. ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण ज्यावेळी क्षितिज मैदानावरती होतं त्यावेळी स्वतः अमोल वैराग नाही आले. अमोलनं काय केलं, अमोलने आपल्या संघामध्ये असलेले रोहित जाधव अडखलचे लेफ्ट आर्म गोलंदाज त्यांना घेऊन आले. त्यांना ओमकार जाधवला घेऊन आले आणि तांबडीवाडीचे खेळ. त्यांना माहित आहे की अमोल वैरागच्या समोर क्षितिज दोन्ही एकाच संघामधले खेळाडू आहेत, पण अगेन्स्ट खेळत असताना क्षितिजची विकेट मिळवून दिली. हो, यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला आणि खास करून ओमकारला मैदानावरती आणण्याचा प्रयत्न का झालाय तर ओमकारनं जे विकेट मिळवून दिलंय ना त्या विकेटनं पुन्हा एकदा मायरा 11 वरती दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही वाढलंय. दबा 5. धावसंख्या झाले 5. पुढे एकदा नितीनसाठी देखील त्या ठिकाणी कॅश प्राईस लागले. तर राजकुमार बैकरांच्याकडून प्रत्येक चौकासाठी 200, षटकांसाठी 500 अशा प्रकारचा त्या ठिकाणी देखील कॅश प्राईस लागले. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालेत. पहिला फटका वगळता ज्या ठिकाणी मिस फिल्डिंग थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षण करताना, त्यानंतर आलेला चौकार. त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक करून दिलंय. खास करून गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय स्वामी कृपा 11 संघाचे गोलंदाज ओमकारने सुंदर प्रकारची गोलंदाजी केली, कमबॅक करून दिले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 1 षटक संपतीनंतर 5 या धावसंख्येवरती 1 गडी बाद टीम मायरा 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा डीजेना संधी देऊया त्यानंतर येऊ मैदानाच्या दिशेने. गाणं वाजलंय काम 25 नाही 50, 25-50च्या अंदर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रन बनवायचे आहेत. 25 आणि 50च्या मध्ये तुम्हाला रन बनवायचे आहेत तर त्या सेफ होऊ शकतात. हो, पहिला पहिल्याच बॉल वरती ठोकलेला धडाकेबाज षटकार 6. थँक्यू. या ठिकाणी गेलेला मोठा फटका, या ठिकाणी ब्लास्ट आपल्याला पाहिलं तर खास करून
नवनीतने निनादने केलेला फटका आहे पणकाटाचा आपण जर पाहिला तर वापर पद्धतशीर त्या ठिकाणी केला. गोलंदाज अमोल आणि निनाद त्याच्यामध्ये देखील जुगलबंदी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आहे फुटवा चेंडू आहे पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय फाईन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू क्षेत्ररक्षकाला झेलखाली आणि पुन्हा एकदा चुकीला या ठिकाणी माफी नाही आहे. हा सोडलेला निनादचा झेल धनंजय साहेब हा झेल कशा प्रकारच्या या ठिकाणी शेवटपर्यंत मॅटर करणार. ऋतिक मोहिते होते मला वाटतं. ऋतिकनं सोडलेला हा दुसरा कॅच आहे. आता काय होणार माहितीये का ऋतिकला आता नाही माहित पडणार पण मॅच संपल्यानंतर कदापि रिझल्ट काय लागेल त्याच्यानंतर ऋतिकला बाकीच्या गोष्टीवरती प्रश्न चिन्ह उभे राहणार आहेत. धावा फलकावरती 12 आणि जीवनदान कोणाला मिळालं आहे निनाद गायकवाडला. ज्या निनादच्या बॅटमधून षटकार आला होता त्या निनादला जीवनदान मिळालेलं आहे. अमोल प्रयत्न करतायत ओव्हर द विकेट पुन्हा बॉल टाकण्याचा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय वेगाने बॉल चाललाय अगदी चेंडू मात्र फास्ट निघून जाईल. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळता धावा 4 आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. शब्दाचे बोल आहेत लाखाचे बोल आहेत आणि मॅच देखील लाखाचीच आहेत कारण ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित मंडणगड प्रीमियर लीग लाख मोलाचं पारितोषिक या स्पर्धेचं पाहायला मिळत आहेत. जसं गाण्यामध्ये लाखाचा उल्लेख झाला आहे तसं लाख मोलाचं पारितोषिक या मंडणगड प्रीमियर लीगचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभवजी पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल वैराग्याचा फुल तिऱ्यावरचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. एकदा पूर्ण केलंय एका धावेवरती त्या ठिकाणी समाधान बांधलं जाते का नाही. सेकंड दुसऱ्या धावेसाठी पण एकदा कॉल केलाय सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. मागील चेंडूवरती आलेला चौकार होता. चौकारानंतर पुन्हा एकदा तंत्रशुद्ध पद्धतीने केलेला फटका त्यानंतर 2 धावा मिळाल्यात. याच्यानंतर पुन्हा एकदा मारा 11 संघाचे मालक स्वप्नीलजी शिगवण यांचे वडील दिलीपजी शिगवण यांच्याकडून देखील कॅश प्राइज लागलाय. या नंतरचा येणारा षटकार आहे त्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहेत. कोणत्याही फलंदाजासाठी 500 रुपये असणार आहेत. फटका तर फसला होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सेकंड रन कंप्लीट. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 20 धावा. या षटकामध्ये रन आल्यात षटकार चौकार डबल सिंगल 15 धावा आलेल्या आहेत. त्याचं कारण निनाद गायकवाडच्या बॅटमधून षटकार नितीन झगडेच्या बॅटमधून चौकार. दोन्ही खेळाडू पॉझिटिव्ह अप्रोचने खेळतायत. त्यांना माहित आहे मागच्या मॅचमध्ये 30 धावसंख्येची मॅच देखील टफ झाली. या मॅचमध्ये जर 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलात किमान 35 पर्यंत पोहोचतात तरी देखील मॅच चांगली होऊ शकत आहेत. आणि नारंगीचा मैदान जर म्हटलं ना तर खऱ्या अर्थानं इथे तुमची खऱ्या अर्थानं कस आहे म्हणजे जसा बॉल बाउंड्री लाईन वरती जातोय क्लीन बोर्ड यष्टी दाखवली आणि अमोल वैरागनं ती वाकवली. जास्त सफल झाले. नितीन झगडे यांना आता मैदान सोडावं लागेल. दुसरी विकेट गमावलं टीम मायरा 11 2 ओव्हर 20 रन 2 विकेट. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली. थँक्यू. परफेक्ट टायमिंग आमच्या डीजे राजने देखील साधलाय. दांडी उडवलंय दांडी गुल केलाय आणि दांडी कोणाची उडवलंय तर महत्वाचे खेळाडू होते त्यांचीच उडवलेली आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मयूर मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न तर करणार दोन्ही संघ प्रयत्न करणार कारण ही स्टेज खूप महत्वाची आहेत. वैभवजी करो या मरोवाली कंडिशन्स आहेत. इथून तुम्हाला जिंकायचं आहे. जिंकला तर पुढच्या दिशेने मात्र वाटचाल तुमची चांगली होणार. यासाठी मात्र प्रयत्न सुरू झालेले आहेत. परंतु पाहूयात किती रन होणार कशा प्रकारे धावसंख्या बनवली जाणार. मयूर यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. पाहूयात मयूर कशा प्रकारे खेळ करतील. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. पाठीमागे विकेट किपर धावतायत आणि चांगला कॅच त्या ठिकाणी टिपत असताना फलंदाज मात्र बाद होत आहेत. ब्रेक थ्रू मिळवून दिलायत निनाद गायकवाड. बॅक टू दी डगआउट गॉन. थँक्यू. आता मात्र या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या तर ओमकारने. त्यानंतर अमोल भैरागीच्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा त्या ठिकाणी खर्च केले गेले.
त्यानंतर सुंदर फलंदाजी खास करून आपण पाहिली निनाद गायकवाड यांच्या माध्यमातून. त्यानंतर निनाद बाद झाल्यानंतर न्यू बॅटर लेफ्ट हँड फलंदाज कुणाल शिगवान आणि शुभम शिगवान या दोघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार. एकाच संघातील खेळाडू आहेत, घोडेकर संघातील दोन्ही खेळाडू आहेत. आता मात्र विरुद्ध संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतात मायरा 11 आणि त्यांच्या साथीने स्वामी कृपा 11 या दोन संघांदरम्यान खेळताना पाहतोय. स्ट्राईकवरती आहेत कुणाल, गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच शुभमला. पहिला चेंडूचा फुल लेन तिऱ्यावरचा चेंडूला ऑन साईडला खेळ काढलाय. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो आणि 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार करायला गेलं तर 2 धावा जमवल्यात. येणारे 4 चेंडूवरचा खेळ कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं महत्त्वाचं. जिथे लक्ष आपलं युट्यूबला देखील तिथे अनंत काप साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. मायभूमी फाउंडेशनचे संस्थापक. लोवर टच बॉल खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत बॉल फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात तर 23 धावा. स्वामी कृपा 11 म्हटलं तर सुरेंद्रजी दळवी साहेब, विश्वास बोरले साहेब सध्या खुश आहेत, त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मायरा 11 संघ मालक स्वप्नीलजी शिगवण साहेब यांचा संघ आहेत. येणारे 3 बॉल रन किती बनणार, कारण 2 षटकांमध्ये तुम्ही 20 तर केल्यात. या 3 बॉलमध्ये फक्त जवळपास 3 धावा आलेल्या आहेत, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. आता 3 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका मारावा लागेल किंवा अपेक्षेप्रमाणे 2 मोठे फटके देखील मारावे लागतील तर धावसंख्या पुढे जाऊ शकते. पाहूया काय घडणार. गोलंदाज तयार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. एकतर तुम्ही सफल झाले, यष्ट्यांच्या आधीच बाहेर आलेत, पंच मात्र त्या गोष्टीचा उल्लेख करतात की यस वाईट. धावफलकावरती धावा 24. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पहिलं तर सेफ हँड खेळल्यात, प्रोटेक्शन ठेवलंय आपण पहिलं तर खास करून लॉंग ऑफला. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी इझी कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 26 झाल्यात. मायरा 11च्या 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. वैभवजी काय पाहतायत या 2 बॉलमध्ये किती रन अजून यायला हव्यात? नक्कीच 26 धावा झाल्यात. 30 ते 35 धावाचं टार्गेट या ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं आहे. तशा प्रकारचा खेळ बघूया मैदानाच्या आतमध्ये करतात का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार. खास करून मयुरांच्यासाठी चेंडू पुन्हा एकदा खाली चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. याच्या नंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजे याचा पुरी वॉरियर्स आणि द सुपर किंग्स या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. पुरी वॉरियर्स आणि द सुपर किंग. शेवटचा चेंडू आहे. 27 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. लास्ट बॉल या इनिंग मधला असणार आहेत. पाहूया काय घडणार. ओ शेवटचा बॉल मिस केलाय आणि धावफलकावरती धावा फक्त 27 पर्यंत धावसंख्या थांबल्यात. 28चं टार्गेट आहे. म्हणून मी म्हटलं आयकॉन खेळाडू तर खेळणार, पण आयकॉनच्या जोडीला बाकीचे यंग टॅलेंटेड खेळाडू मंडणगडचे त्यांनाही स्वतःची भूमिका दाखवायची आहेत, अन्यथा मात्र धावसंख्या रोखली जाऊ शकत आहेत. मैदानावरती धावसंख्या मात्र रोखण्यात आल्यात. 28चं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. ते स्वामी कृपा 11 संघाच्या समोर टीम मायरा 11 कडून. पाहूया या मॅच मध्ये काय घडणार. चर्चा त्या गोष्टीची होणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये आपण ड्रिझल ऐकूयात आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये वैभवजी यांच्या जोडीने भरतजी मोरे सरांचा आवाज आपल्याला ऐकू येईल. डिझेल थँक्यू ड्युझे. आपल्या साथी समालोचक वसई विरार पालघर जिल्ह्यातील सुभद्र आवाज ते देखील आमच्यामध्ये जॉईंट होतील भरत मोरे सर. त्या नंतर आपण जाऊया पुढील मॅचचा. टॉस केला जातोय तो म्हणजेच पुरी वॉरियर्स वर्सेस द सुपर किंग या दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक कावनकर आणि विजय भागडे. प्रदीपजी बर्डे यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस स्विंग केला गेला आणि टॉस त्या ठिकाणी जिंकला गेला तर म्हणजेच टीम कोणत्या संघाने टॉस जिंकला? पुरी वॉरियर्स या संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलाही फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे द सुपर किंग या संघाला. जर पुन्हा एकदा आपल्याला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपल्यापर्यंत जॉईंट आहेत भरत मोरे सर. जाऊयात एक डीजेला संधी देऊ लगेच या मैदानाच्या दिशेने.
थँक्यू. चला 2 फलंदाज मैदानात पाठवा. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने यायचंय. धन्यवाद धनंजयजी पाटील आणि धन्यवाद वैभव अब्गुल आमच्या साथीनं आहेत या दुसऱ्या इनिंग दरम्यान. आणि त्यानंतर अजून एक मॅच आपल्या भेटीला येणार आहे. 28 धावांचं लक्ष आहे आणि 28 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे बॅटिंग होते, कशा प्रकारे बॉलिंग होते. चला फलंदाज पाठवा. जास्त वेळ घालू नका. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. जे लहान मुलं खेळतायत बॉल आतमध्ये येऊ देऊ नका प्लीज. या 28 धावा वैभव ज्या पद्धतीनं झाल्या, 2 झेल सुटले आणि त्यानंतर सुद्धा 28 आहेत. इतकं मोठं धावफलक आहे का ज्या धावफलकाकडे आपण बघतोय? मागील मॅचचा जर विचार केला तर या 29 धावाचा पाठलाग होताना दिसला होता. आता या ज्या 28 धावा आहेत त्याचा पाठलाग होईल की नाही हा प्रश्न सर्वांसमोर आहे. आता बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंग ऑर्डर काय रोल अदा करतायत आणि या दोन्ही संघांनी मागील मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ केलाय या दोन्हींचा रेफरन्स जर त्याला जॉईन केला तर या 28 धावा तितक्याशा मोठ्याही नाही आहेत आणि छोट्याही नाही आहेत हे चित्र आपल्याला समोर दिसून येतंय. आता हे असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अमोल वैराग आणि भावेश बोरले मागील मॅचमध्ये तितका मोठा इम्पॅक्ट टाकू शकले नव्हते आणि अमोल वैरागने काही प्रमाणात चांगली बॅटिंग केली होती. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती असणारा तुषार जाधव याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. नाणेफेकीचं कौल झालाय. दोन्ही संघाने आपली टीम मीटिंग करून घ्या. 28 धावांचा पाठलाग. सामन्याला ती सुरुवात. पंचांनी दिला इशारा. लेट्स प्ले. तुषारच्या अगेन्स्ट अमोल वैराग. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. पहिला चेंडू फुलटॉस आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्याच्याकडून झेल सुटलाय. एक धावून मात्र कंप्लीट केली. सिंगल धाव येताना दिसते. दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूचं शरीरापासून लांब असल्या कारणानं चेंडूचा आणि बॅटचा संपर्क तितका चांगला नाही झाला आणि त्यामुळे फक्त एकच धाव, एका धावाने धावफलकाचा श्रीगणेशा होतोय. नक्कीच मगाशी आपण चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला. त्या मगाच्या सामन्यामध्ये झालेल्या लो स्कोरिंग मॅच चेस केला गेला. 28 ते 29 धावाचा पाठलाग. त्यासाठी देखील तोच एक मॅच ठरला. क्षेत्ररक्षण खराब गचा क्षेत्ररक्षणामुळे त्या चेस झालेला होताना आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील आपल्याला तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं दिशाहीन गोलंदाजावरती येणारा प्रेशर ह्या सर्व गोष्टी मॅटर करतायत. कारण आयकान खेळाडूला जर क्षेत्ररक्षक आणि बाकीच्या खेळाडूंचे जर सहकार्य मिळालं नाही तर ह्या गोष्टी नक्कीच आपल्याला पाहायला. आणि सर्वात मोठी गोष्ट काय तर फ्रंटलाईन बॉलर आहे तुषार कोण अशा प्रकारचे चेंडू हाताळलं जाणं म्हणजे ही थोडीशी त्रासदायक बाब आहे आणि चिंतेची बाब आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. बघा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत असताना तो अँगल उजव्या हाताच्या गोलंदाजासारखा ते बनवतात आणि तो अँगल बनवत असताना बिलकुल फुलर लेंथ वाईड लाईनच्या जवळ चेंडू हाताळला गेलाय. बॅट्समॅनला कोणती संधी नाही आहे चेंडूला खेळण्याची. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा जड पत्ते टाकलेला चेंडू आहे. ब्लॉक लेंथवरचा चेंडू होता. लव द कार्पेट खेळला. थोडंसं मिस फिल्डिंग फंबल झाले. क्षेत्ररक्षण कुणाल त्या ठिकाणी फंबल झाल्यानंतर 1 रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट गेलंय आणि ते 2चं कन्व्हर्जन झाल्यानंतर 4 धावा दिसतात. सर्वात मोठी गोष्ट काय अमोल वैराग याच्यावरती सगळ्यांच्या नजरा आहेत पण त्याच्या बाजूला असणारा सपोर्टिंग रोल जो भावेश बोरलेचा आहे ना अपेक्षित आहे. तिथून जर का धाव्या बनल्या तर स्वामी कृपाला इथे मदत होऊ शकते या सामन्याला जिंकण्यासाठी. पण मायरा 11 स्वप्नील शिकमण यांची जी टीम आहे तिला काय करणं गरजेचं आहे. शफल झाले लेफ्ट कलर चेंडूला आणि चेंडू स्क्वेअर असल्याचं पंचाने सांगितलं. वाईटचा इशारा पंचांनी दिलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. या धावा खूप मोठी मदत करणार आहे ती 28चा पाठलाग करण्यासाठी. मायरा 11ला हा सामना जिंकण्यासाठी मोठ्या ठिकाणातून वंचित राहायचं आहे. डॉटची संख्या वाढवायची आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होऊ द्यायचं नाही आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न काय करतात ते बघावं लागणार आहे. नक्कीच. आता आतापर्यंत या षटकातील 2 एक्स्ट्राच्या धावा या शेवटपर्यंत बॅटर करते. पुन्हा एकदा परत चेंडू आहे. पुन्हा एकदा जाऊ दिलंय. कोणत्याही प्रकारची छेडछाडी केली नाही आणि पुन्हा एकदा लगातारचा 3रा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजासाठी देखील या ठिकाणी ऑफर आलेली आहे. कॅश प्राईज आलेली आहे. प्रत्येक विकेटसाठी दोस्ती 11 संघाचे मालक अमरजी शिगवन यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी पुन्हा एकदा 200 रुपयाची कॅश प्राईज. बघा विकेटसाठी बक्षीस आलंय. हे रिवॉर्ड्स झाले. तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या कामाबद्दल तुम्हाला ते रिवॉर्ड दिले जातात, अवॉर्ड्स दिले जातात किंवा ही अर्थरूपी एक ऊर्जा आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जे एक्स्ट्रा टाकलेत त्या एक्स्ट्राला कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील आणि ते एफर्ट आता इथे लावत असताना तुषार
पुन्हा एकदा बाहेर कट होणारा चेंडू शरीरापासून लांब ठेवला गेलाय. फलंदाजी बॅट जिथून फिरते. पदलालित कोणत्याही प्रकारचा नाही. पदलालित्यामध्ये साप उणीव दिसून येते. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू नंतर 6 धावा बिनबाद. 4 चेंडू तर 6 धावा. पुन्हा एकदा तुषार. हुशार पद्धतीने गोलंदाजी. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करून देताना पाहायला मिळालाय. पुन्हा 2 चेंडूवरती कमबॅक केलाय. 2 एक्स्ट्रा गेल्यानंतर कमबॅक करून देतोय तुषार. आता मात्र तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला माहिती. सुरेख टप्पा. वैभव, याच्यामध्ये मागील मॅचमध्ये ज्यावेळेला धनंजय आमच्या साथीने होते त्याने डिस्कशन केलं होतं एका गोष्टीबद्दल. त्याच्यावर पुन्हा येईल. समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडीशी उशिराने बॅट आली त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय. वाईडिश लॉंग ऑफमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. एकदा धावून कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु अमोलने प्रयत्न केले पण सिंगल धाव. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती स्वामी कृपा 11 या संघाच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 21 पूर्णपणे उलट आहे. 12ला उलटे केलं तर 21 होतात. 21ला उलटे केलं तर 12 होतात. काय ही मॅच या इक्वेशन प्रमाणे उलटी होईल का? येणारी काळबेल सांगणार आहे तुर्तास. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. वैभव, मी उलट का म्हटलं होतं? 12ला उलट जर का बॅटिंग करणाऱ्या टीमने केलं तर बॅटिंग करणारी टीम जिंकणार. 21ला जर का उलट केलं गोलंदाजी करणाऱ्या टीमने तर गोलंदाजी करणारी टीम जिंकणार. आता 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये 21 ची गरज. कोणती विकेट आली नाहीये. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज क्षितिज कदम तयार. बेस्ट बॉलर. हो यावर थँक्यू डीजे. षटकारानंतर मोठा ब्लास्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 7 धावा मिळाल्या होत्या. तर मोठा फटका येणं गरजेचं होता आणि तोच फटका या ठिकाणी खेळताना पण खास करून भावेशला मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ थिरावरचा चेंडू होता. त्यानंतर पॉईंटला घेऊन एकदा पूर्ण कंप्लीट केली आहे. भावेश बोरलेचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला बॅक केलं. एवढे डॉट आल्यानंतर त्याने व्हेरी फर्स्ट बॉलवरती षटकार दाखवला आणि तो षटकार दाखवल्या कारणानं त्याचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास थोडासा वाढलेला असणार आहे आणि त्याची साथ म्हणतात ना त्याचा खूप मोठा आधार हा अमोल वैरागला मिळालेला असणार आहे. त्यामुळे आता स्वामी कृपा 11 हा पॉझिटिव्ह स्थितीमध्ये त्यांचा मोमेंटम त्यांच्या बाजूने बिलकुल आहे. परंतु क्षितिज कदम विसरून चालला नाहीये. गोलंदाजीमध्ये क्षितिज कदमची दहशत वेगळी आहे. चेंडू चावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ऐसी गलती आप इस समय नहीं कर सकते. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्ही सोडाल तर कोणत्याही मॅच मध्ये जिंकण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळणार नाही. कॅच ड्रॉप. ही मॅच अशा वळणावरती होती. इथे जर का अमोल वैरागची विकेट आली असती तर माय रायलन संघ या मॅच मध्ये वर चढ होताना दिसला असता. पण तसं झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप झालाय. एक धाव आली आहे. आता इक्वेशन 9-13 वरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच. आणि कॅच कोणत्या क्षेत्ररक्षकाने सोडल्या तर मयूर हा नेहमी अंडर 19-20चा खेळाडू आपण प्लेइंग 11 मध्ये नेहमी खेळताना सातत्याने पाहतो. कोणवली संघाकडून त्याच्याकडून मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ऑन सडलेला फटका. त्याच्यावरती 2 धावाने धावसंख्या पुन्हा वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 17 धावसंख्येवरती. सुटलेला कॅच. त्यानंतर कमबॅक करण्याची संधी पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या. त्यानंतर त्याच्या आधी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रेशर रिलीज फटका केला भावेशने. त्यानंतर पुन्हा एकदा दडपणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज क्षितिजने. परंतु क्षितिजला तशा प्रकारची क्षेत्रांची साथ काहीशी मिळताना पाहायला मिळत नाही. वैभव, याच्यामध्ये 2 गोष्टी बघायला मिळाल्या. आता 8-11 वरती इक्वेशन आले. 17 धावा धावपल करतात. गिव्ह अँड टेक पॉलिसी. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा 2 झेल सुटले होते. ते सुद्धा लॉंग लेग वरती ऋतिकने सोडलेले आणि ते सेम झेल होते. त्या पद्धतीने आता इथले हे झेल सुटणं कदाचित तुम्ही दिलं म्हणून आम्ही दिलं अशातली कहाणी. पण साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनमध्ये होते. तोपर्यंत अपुलच्या फटक्याद्वारे एकदा धावून कंप्लीट केले. ते 7-10 वरती मॅच येऊन थांबली आहे. अजूनही मॅच गेलेली नाही आहे. या मॅचमध्ये परत येण्यासाठी शेवटचा चेंडू जर का निर्धाव आला मायरा 11 या सामन्यामध्ये परत येऊ शकते. आणि जर का या चेंडूवरती डबल किंवा मोठा फटका आला तर स्वामी कृपा 11 साठी हा सामना सहज सोपा होईल. बघूयात काय घडते. लास्ट बॉल. चर्चा केली डॉटची आणि तो डॉट आलाय. आता डॉट म्हणजे हॉट. सामना येणाऱ्या 6 चेंडूने
सामना येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना हॉट होताना दिसणार आहे. आणि आता या सामन्यामध्ये वेगळं ट्विस्ट येत असताना काय त्या 10 धावा होतील का हे आपण पाहणार आहोत. तुर्तास या ऐकूयात डीजेला. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. बंडगर प्रीमियर लीग एक नंबर कशा प्रकारे सार्थ ठरताना पाहतोय तर अशा प्रकारचे होणारे सामने. आताचा सामना रफ अँड टफ शेवटच्या षटकापर्यंत गेला, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल की नाही हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 10च बॅटरमध्ये दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहतोय. खास करून भावेश आणि अमोल हे दोन्ही सलामीर फलंदाज आहेत, त्यामुळे दोन्ही सेट फलंदाज आहेत. सेट फलंदाज सोबत गोलंदाजी करणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. खास करून मायरा 11 संघाच्या गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी गोलंदाज निनाद कशा प्रकारची गोलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार. बघा 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये, त्या 2 गोष्टींकडे आपण येऊयात. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आतमध्ये येणारा हरकत दिसली, परंतु बाहेरून आल्या कारणाने पंच वळतात. इट्स वाईड. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. बघा मी काल सुद्धा वाईडची चर्चा केली होती. ती चर्चा काय होती रेफर केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि तो रेफर केल्यानंतर आता बघितलं जाणार तिसऱ्या पंचांद्वारे. या अगोदर गाणं लागलं होतं मंदनगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. आणि एक नंबर काय गेल्या 7 वर्षामध्ये या मंदनगड प्रीमियर लीगने दाखवलेलं आपलं रूप, मंदनगड प्रीमियर लीगने दाखवलेली ती शिस्त, मंदनगड प्रीमियर लीगने दाखवलेला तो लेवल, या साऱ्या गोष्टी त्या एक नंबर करण्यासाठी भाग पाडतात. आणि मग त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान कोणाचं आहे? सर्वात मोठं योगदान युवा क्रीडा कमिटी मंदनगड मुंबई यांचं. त्याचबरोबरनं त्या कमिटी अंतर्गत असलेले संघ त्यांचा आणि प्रत्येक खेळाडू शिस्तीने या स्पर्धेमध्ये या युवा क्रीडा कमिटी अंतर्गत खेळतो. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की फक्त आयोजन करणं किंवा कमिटी स्थापन करणं त्यानंतर फक्त त्या स्पर्धा मोठ्या होत नाहीयेत. इट्स अ वाईड बॉल. बघा वाईडच्या सुद्धा काल मी सांगितलं होतं तो एक रूल जसं काही शफलिंग वाईड किंवा काय, चेंडूला अटेम्प्ट केलाय का, अटेम्प्ट करत असताना बॅटच्या रेंजमध्ये बॉल होता का, फलंदाज किती शफल झालाय, किती शफल झाल्यानंतर किती बाहेर बॉल गेलाय, बाहेरून आतमध्ये आलाय का, वाईड लाईनच्या बाहेरून आतमध्ये येणारा वाईड चेंडू सुद्धा वाईड दिला तो. अनेक अशा गोष्टी आहेत. हो यावेळेला चेंडू उंच हवेत दुरून खेचलाय क्षेत्ररक्षक क्षितिज कदम. हम में है दम दाखवत असताना कॅच पकडला गेलाय आणि फलंदाज भावेश बोरले बाद. एक क्रिकेटचा फेमस मंडणगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव, युवा कमिटीचा गाजतय नाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही. थँक्यू वैभव. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो की 6-10 इक्वेशन थोडंसं त्रासदायक काय. एक गोष्ट फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी त्रासदायक होती की ओपनिंग पेअर अजूनही मैदानात होती, ती 2 ओव्हर पूर्णपणे सेट झाली होती. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही 28चा विचार कराल, 28चा आस्किंग रन रेटचा विचार कराल तर तो रन रेट जो आहे तो तुमचा 10च्या आतमध्ये होता. तो शेवटच्या षटकामध्ये 10 वरती आलाय, म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ती अडचणीची बाब आहे. आणि असं असताना आता शेवटच्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर फलंदाज बाद झालाय. आता 5 मध्ये 9 समोर. ये क्या हुआ है जर लागला काय बघा. क्षितिज कदमने प्रयत्न जे केले त्या प्रयत्नांना स्टँडिंग ओवेशन मिळालंय, कारण त्याचे एफर्ट चांगले होते. सर काय दिलंय षटकार? येस गॉन फॉर 6. थँक्यू सो मच. षटकार आला, 6 धाव आल्यानंतर धावफलक गेलंय 25 वरती. आता फक्त 3 धाव्यांची गरज. 4 मध्ये 3 डाऊन द ग्राउंड. ओ यावेळेला बॅटची कडा, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कहाणीमध्ये एक बार फिर से ट्विस्ट. साऱ्या गोलंदाजांनी फलंदाजांवर असतोय नेहमी विश्वास फार, असतोय नेहमी विश्वास फार, असतोय नेहमी विश्वास फार. हे नारंगीच्या या मैदानावर करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी बाजी सर. थँक्यू डीजे.
त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक थ्रू लगावून दिलाय, खास करून गोलंदाजाने निनादने. रोहित बाद झालाय आणि आता मात्र येणारी चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3-3 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 3 आणि गोलंदाज निनाद. निनादने जर सामना जिंकून द्या तर बाळाराम भैकर यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज आलेली आहे. बघा बक्षिसं तर आलेली आहेत. बक्षिसं दोन्ही एंड कडून येत आहेत, दोन्ही बाजूनी येत आहेत, पण फलंदाज गोलंदाज त्यांच्या मनात काय चालू आहे. 3 मध्ये 3 मॅच पूर्णपणे ऑन. दोन्ही संघांसाठी आडव्या बॅटिंगला चेंडू चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे झेलचीची संधी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला आणि त्याचे दोन्ही हात पसरले. पसरत असताना एकाचं रूपांतर 2 मध्ये. बघा तुम्ही एक चूक करता काही फरक पडत नाही, दुसरी चूक करता काही फरक पडत नाही, पण चुकांवरती चुका जर होत असतील तर मात्र तुमच्या जवळ आणि त्या चुकांवरती चुका जर कराल तर मात्र तुम्हाला मॅच जिंकण्याचे चान्सेस तुमचे कमी होतात. आणि त्या चुका इथं होत आहेत. चुकांमधून सुधारल्यानंतर तुम्हाला यश येतं. चुका वारंवार केल्याने यश नाही येत. हे कदाचित समीकरण विसरलेले असावे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले, 2 धावा आल्यात आणि आता 2 चेंडू एका धावाची गरज असताना मासांसाठी टाकलेलं जाळं जसं असतं त्या पद्धतीने आता इथे फिल्डिंग लगावली जाते. तो सापळा रचला जातोय, ट्रॅप. आणि त्या ट्रॅपमध्ये काय फलंदाज अडकतील का. शुभम शिगवन त्यांच्या समोर निनाद गायकवाड. 2 चेंडू 1 धाव. मायरा की स्वामी कृपा. ओ यावेळेला ये क्या हुआ. यस फलंदाज बाद. अजून एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट. तुम गलती करेंगे तो हम उससे डबल करेंगे अशी वाली कहाणी मैदानाच्या आतमध्ये होतीये. आणि आता 1 चेंडू एका धावेची गरज. थँक्यू डुसे. कहाणी में ट्विस्ट. 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे आणि फलंदाज कोण बाद झालाय. अमोल बैराग. बोटा विकेटच्या ठिकाणी न्यू फलंदाज संतोष लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू मध्ये 1 धाव बनवायच्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रफ अँड टफ पर्यंत जाऊन पोहोचलाय. आता येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची फील्ड पोझिशन, कशा प्रकारचे फलंदाज हे देखील या ठिकाणी मॅटर करणार आहे. पण वैभव ही मॅच 4-3 ची होती, ती 1-3 वर आली असती. हे सुद्धा दुसऱ्या अँगलने बघितल्यानंतर दिसून येतंय. त्या 2 कॅच झाल्या असत्या तर इथे 1 बॉल 3 वरती मॅच आली असती आणि 1 बॉल 3 ची मॅच थोडीशी महागडी ठरली असती, कारण नव्याने येणारे फलंदाज होते. 2 षटकापर्यंत कोणती विकेट नव्हती, पण बघता बघता विकेटची पडझड जी चालू आहे किंवा ज्या पद्धतीनं दडपण आता स्वामी कृपावरती बनत चाललंय त्याला बघता ही 1 बॉल 1 ची मॅच. मोमेंटम कोणत्या बाजूने हे दिसत नाही त्यामुळे कळत नाही, पण आता मॅच जो जिंकणार त्याच्या बाजूने तो मोमेंटम आहे असं म्हणावं लागणार आहे. 1 बॉल 1 साठी पुन्हा एकदा क्षेत्रासाठी सजावट थोडीशी बदलली जाते. चला घाई करा थोडी. 1 बॉल 1 स्ट्राईक हँडवरती फलंदाज संतोष पवारला वार करावा लागणार आहे एका धावेचा. पण काय निनाद तो एका धावेचा नाद लागू देईल का हे बघावं लागणार आहे. 1 बॉल 1 क्षेत्ररक्षक सजावट सिली पोझिशन मध्ये. पॉइंटला जवळ आणण्यात आलंय, शॉर्ट लेग लगावण्यात आलाय, मिडॉनला पुढे बोलवलंय आणि बरोबर खेळपट्टीच्या बाजूला ऑन साइडला सुद्धा स्वतः क्षितिज तयार आहे. आणि हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल 1 ओ इनसाइड फिनिश केलंय मॅचला संतोष पवारचा वार हा मोठा ठरलाय. चेंडू सीमारेखा पार गेलाय. विनिंग स्ट्रोक स्वामी कृपाईलांनी हा सामना जिंकलाय आणि पराभवाच्या छायेमध्ये बैलगाडा प्रेमी स्वप्नील शिबन यांची टीम मायरा 11 हार्ड लक टीम. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. डीजे थोडं थांबवत एक सन्मान आहे. आदरणीय अभिषेकजी कदम साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल अभिषेक साहेब आपण पेव्हलियनच्या समोर या. आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मंदरगड प्रीमियर लीग 2025 पर्व 7च्या वतीनं. काय सामना रंगलाय. कोण म्हणतो लो स्कोरिंग मॅच रंगत नाही, कोण म्हणतो लो स्कोरिंग मॅच जिंकता येत नाही.
सगळं काही या मॅचने दाखवून दिलं. काल सुद्धा एक मॅच अशी